कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रशासनाने ज्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत रेराच्या माध्यमातून 65 ज्या अनधिकृत बिल्डिंग आहेत, त्या 65 अनधिकृत बिल्डिंगला परत नोटिशी काढलेल्या आहेत की इमारत खाली करावी. आम्ही 7 ते 8 दिवसात तोडायला येणार आहोत. 65 बिल्डिंगमध्ये सर्व रहिवासी भयभीत झालेले आहेत की आपण करायचं काय. मग ते माझी भेट घेतली असता, सन्माननीय खासदार साहेबांची भेट घेतली असता, आपण त्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं की कुठल्याही हालतमध्ये या 65 इमारतींना हात लावला जाणार नाही, रहिवाशांना बेघर केलं जाणार नाही, असं शिवसेना म्हणून त्याने शब्द दिलेला आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब, इकडचे डोंबिवलीचे आमदार सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, आम्ही सर्वजण त्या 65 बिल्डिंगमधल्या रहिवाशांच्या मागे आहोत. त्यांना कुठल्याही प्रकारचं त्रास होणार नाही असं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे. कारण ते लोक स्वतःचं कर्ज काढून, स्वतःचं घरं विकून त्यांनी छोटी घरं घेतलेली आहेत. त्यांना कुठल्या प्रकारचं त्याला माहीत नव्हतं की ही अनधिकृत घरं आहेत. पण ज्याने अनधिकृत केलं त्यांच्यावर कारवाई करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे. पण ह्यांना कुठल्या प्रकारचा बेघर करू नका अशी माझी स्वतःची मागणी आहे. आणि बेघर होणार नाही. आम्ही त्यांच्या स्वतः पाठीशी आहोत आणि कुठल्याही रहिवाशाने काही घाबरायची गरज नाही. आम्ही त्याच्या पाठीशी आहोत. येणारा विधिमंडळाचं अधिवेशनही आहे, त्याही वेळेत तो प्रश्न मांडला जाईल अशी मी त्यांना शब्द देतो.